नमस्कार, रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. ऑलिम्पिक म्हणजे दर 4 वर्षांनी भरणारा महाक्रीडा मेळा किंवा महाक्रीडा कुंभ. जगभरातल्या तमाम खेळाडूंचा हा महाउत्सव. ज्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू आपल्या रक्ताचं पाणी करतात, वर्षानुवर्ष मेहनत करतात, त्या मेहनतीचं फळ म्हणून मेडल्सची आशा बाळगतात, आपापल्या देशाचा गौरव सन्मान वाढवायचं स्वप्न पाहतात, तोच हा क्रीडा सोहळा. यंदा ब्राझीलमधल्या रिओ डी जेनेरो नावाच्या नितांत सुंदर शहरात हा ऑलिम्पिकचा मेळा भरतोय. ऑगस्टपर्यंत तो सोहळा रंगणार आहे. अथेन्स ऑलिम्पिक सारखा रिओतला सोहळा नेत्रदीपक भव्यदिव्य असेल का याबाबत शंका आहे. बीजिंग ऑलिम्पिक गाजलं तर याच्या भव्यतेमुळे, लंडन ऑलिम्पिक गाजलं तर याच्या वैविध्यामुळे किंवा डॅनी बॉयलच्या कल्पक दिग्दर्शनामुळे, अटलांटा गाजलं ते आपल्या थरथरत्या हातांनी क्रीडाज्योत हातात धरणाऱ्या मोहम्मद अली उर्फ कॅशियस क्लेमुळे. पण यंदा तमाम फुटबॉलपटूंचा आराध्य दैवत असलेला बॅक पेले क्रीडाज्योत पेटवून रिओ ऑलिम्पिकचा शुभारंभ करेल तेव्हा जगभरातल्या यच्चयावत क्रीडाप्रेमींच्या भावना उचंबळून येतील यात शंकाच नाही. ब्राझीलमधलं मर्काना स्टेडियम पुढचे 2 आठवडे या सर्व खेळाडूंसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी पवित्र तीर्थक्षेत्र असणार आहे. ही तीच जागा असेल जिथे गुणवंत खेळाडूंचा कस लागेल आणि आपलं क्रीडा धोरण योग्य होतं की चुकीचं हे देखील देशांना स्पष्ट होईल. कुणाचं ऑलिम्पिक मेडल घ्यायचं स्वप्न साकार होईल तर कुणाचं भंग पावेल. ही तीच जागा मर्काना स्टेडियमची जिथं नव्याच उद्याचे स्टार उदयाला येतील आणि उसेन बोल्ट, मायकेल फेल्प्स सारखे सुवर्ण मेडलनी चमचमणारे स्टार मावळतीला जातील. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 103 मेडल्ससह अमेरिकेनं अव्वल स्थान पटकावलं होतं, तर चीन त्याच्या पाठोपाठ 88 आणि रशियानं 79 मेडल पटकावली होती. पण रिओ ऑलिम्पिक आधीच डोपिंगचं ग्रहण लागल्यानं रशियाचे अनेक खेळाडू बाद झालेत. त्याशिवाय झिका व्हायरस आहे, दूषित पाणी आहे, ब्राझीलची तोळा मासा असलेली आर्थिक परिस्थिती आहे, अशी सगळी आव्हानं यंदाच्या ऑलिम्पिकच्या पुढे आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू काय पराक्रम गाजवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही ऑलिम्पिकमध्ये भारताची मेडल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये आपण 3 वरून 6 अशा दुपटीने वाढलो. यंदा नेमबाजीत अभिनव बिंद्रा असेल, कुस्तीमध्ये योगेश्वर दत्त किंवा नरसिंग यादव असेल, बॅडमिंटनमध्ये PV सिंधू किंवा सायना नेहवाल, तर टेनिसमध्ये लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांच्याकडून भारताला पदकांची अपेक्षा आहे. याशिवाय दर ऑलिम्पिक प्रमाणे एखादं सरप्राईज मेडल देखील आपल्याला मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. महाराष्ट्राचे तब्बल 9 गुणी खेळाडू रिओ ऑलिम्पिकच्या क्रीडा जलशामध्ये आपला जलवा दाखवणार आहेत. त्यातला रोविंग स्टार दत्तू भोकनाळ याचा विशेष उल्लेख करायला हवा. त्यानं गेल्या एका वर्षात रँकिंगमध्ये, जगभराच्या रँकिंगमध्ये 100 वरून 19 अशी प्रचंड मोठी झेप घेतली. एकेकाळी पाण्याला घाबरणारा आणि अण्वांनी पावलांनी भटकणारा दत्तू भोकनाळ पद जिंकेल की नाही हे मला माहीत नाही, पण हा गुणी खेळाडू बदलत्या महाराष्ट्राचा, बदलत्या ग्रामीण भारताचा प्रतिनिधी बनलाय, अशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व बनलाय एवढं मात्र नक्की. त्याची जिद्द इतर अनेक शेकडो खेळाडूंसाठी प्रेरणादायी असणार आहे. पहिल्यांदाच जिम्नॅस्टसाठी पात्र ठरलेली दीपा करमारकर भारतातल्या मुलींसाठी नवा रोल मॉडेल ठरणार आहे. भारतीय खेळाडू रिओ ऑलिम्पिकवर नेमकी काय छाप पाडणार? यंदा भारताच्या पदकांची संख्या दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकेल का? रिओ ऑलिम्पिकच्या पदतालिकेत अव्वल स्थान अमेरिका पटकावणार की चीन? आणि आर्थिक डब घ्यायला गेलो ब्राझील ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद भूषवून श्रीमंत बनेल का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. गो फॉर गोल्ड, रिओ गो फॉर गोल्ड या विषयाचा हा रिपोर्ट आपण आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रशिक्षक नेमबाजीचे, अत्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रशिक्षक नेमबाजीचे विश्वजित शिंदे आपल्याबरोबर. विश्वजितजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अमोल बुचडे पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होतात. अमोलजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. बॅडमिंटनचे नामवंत प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आणि स्वतः उत्तम खेळाडू असलेले श्रीकांत वाड आपल्या बरोबर आहेत. श्रीकांतजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि झी24 तासच्या विशेष क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक या देखील माझ्या सोबत आहेत. सुरुवात करूया मेघा तुझ्यापासून. मेघा, प्रत्येक ऑलिम्पिक कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी लक्षात राहतं, गाजतं. या ऑलिम्पिकला सुरुवातीला ग्रहण लागलं ते डोपिंगचं, सुरुवातीला ग्रहण लागलं तिथे असलेल्या दूषित पाण्याचं, जसं बीजिंग ऑलिम्पिकच्या वेळेला दूषित हवेचं आपल्याला ग्रहण लागलं होतं. ब्राझीलची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. या सगळ्यात इन्फ्रास्ट्रक्चर काही अनेक ठिकाणी स्टेडियममध्ये पूर्ण नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या ऑलिम्पिक ज्याचा उद्घाटन सोहळा आत्तापासून काही तासात सुरू होणार आहे, काय सांगशील? सर, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर मागे पडतील आणि पेले ज्यावेळी मशाल पेटवेल
ते खरं तर सगळ्यांच्या लक्षात राहील आणि खेळाडूंचे परफॉर्मन्स लक्षात राहतील. अर्थात या गोष्टी आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. आपण आपला विशेष प्रतिनिधी तिकडे पाठवलेला आहे, अभिजित देशमुख. ती आपल्याला तिकडची इत्थंभूत माहिती देत आहेत. तिकडची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. तुम्ही स्वतः ब्राझीलला अनेकदा गेलेला आहे, तुम्हाला तिथली सगळी कल्पना आहे. त्यामुळे तिथला इन्फ्रास्ट्रक्चर अजून पूर्ण झालेलं नाही. अनेक स्टेडियम आहेत ते पूर्ण झालेले नाही आहेत. आपले हॉकी कोच त्यांनीच तक्रार केली, आपली हॉकी टीम तिथे पोहोचली. त्यावेळी त्यांना राहायला एका रूममध्ये खरं तर 2 खेळाडू ठेवायला हवेत. त्यांनी 6 खेळाडू ठेवलेत. त्याच्यामध्ये केवळ 2 खुर्च्या आहेत, एक टेबल आहे आणि टीव्ही सेट नाहीये. तर त्या कोचनी तक्रार केली, मला टीव्ही तिथे हवा आहे, कारण टीमला मॅच दाखवायची आहे आणि त्यानंतर त्यांना त्याची स्ट्रॅटेजी आखायची आहे. याचबरोबर दूषित पाणी आहे. इतरही मध्ये एक प्रदूषणाचा एक मुद्दा आलेला होता की हे जे शहर आहे ते ऑलिम्पिक आयोजन करण्यासाठी योग्य नाही, असं प्रदूषण खात्याने तिकडचा अहवाल दिलेला आहे. मात्र तरी या सगळ्या गोष्टी असल्या तरी खेळाडूंचा परफॉर्मन्स सगळ्यात शेवटी लक्षात राहतो. खेळाडूंचा परफॉर्मन्स लक्षात राहतो. जसे अनेक नवीन स्टार उदयाला येतील तसेच अनेक स्टार शेवटचा या ठिकाणी अलविदा घेतील. असे कोणते स्टार आहेत तुला असं वाटतं मेघा की ज्यांच्यासाठी हे ऑलिम्पिक शेवटचं असणार आहे? सर, आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलायचं झालं तर उसेन बोल्ट, ज्याला आपण लाइटनिंग मॅन म्हणतो, जगातील सर्वाधिक वेगवान माणूस, त्याचा तिसरं ऑलिम्पिकमध्ये तो हॅट्रिक करण्याची शक्यता आहे. त्यानंतर मायकल फेल्प्स, ज्याने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 22 मेडल्स मिळवलेले आहेत, 18 गोल्ड मेडल पटकावलेले आहेत. खरं तर त्याने लंडन ऑलिम्पिकनंतर निवृत्ती जाहीरही केली होती. मात्र त्याने 2014 मध्ये पुन्हा कमबॅक केलं आणि आता तो पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. आणि भारतासाठी बोलायचं झालं तर योगेश्वर दत्त, तो आता 30शी त्याने ओलांडलेली आहे. त्यामुळे त्याचं हे अखेरचं ऑलिम्पिक ठरण्याची शक्यता आहे. अशा अनेक खेळाडूंसाठी हे अखेरचं ऑलिम्पिक असेल, ही अखेरची संधी असेल की क्रीडा विश्वावर आपली तेजानं तळपणारी मोहोर उमटवावी. तर काही जणांसाठी पहिल्यांदाच पदार्पणातलं पाऊल दमदार पडावं याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा जे काही असेल ते सगळं पुढच्या 15-17 दिवसामध्ये रिओ दी जेनेरोमध्ये होणार आहे. साऊथ अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये होणारा हा पहिलाच इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारा ऑलिम्पिकचा सोहळा आणि तो पाहण्यासाठी लाखो नव्हे तर 250हून अधिक देशातले नुसते खेळाडू नव्हे तर क्रीडा रसिक रोज 4 ते 6 तास हा सगळा थरार बघणार आहे. आपण देखील हा सगळा थरार बघणार आहात. झी 24 तासचे विशेष क्रीडा प्रतिनिधी अभिजित देशमुख त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि दररोज तिथून क्षणाक्षणाची खबर, प्रत्येक खेळाडूचा प्रोग्रेस कसा चाललाय याच्या बातम्या ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. विश्वजित, आपण एक उत्तम कोच आहात. या क्षणाला आत्ता त्या खेळाडूंच्या मनात काय चाललं असेल, विशेषतः अशा खेळाडूंच्या बाबतीत की ज्यांच्याकडून आपल्याला मेडलची खूप चांगली आशा आहे? निश्चितच तुम्ही आत्ताच बोललेत त्याप्रमाणे हे सगळे खेळाडू, प्रत्येक खेळाडू जो जन्माला येतो तो एकच स्वप्न बघतो की आपल्याला ऑलिम्पिक खेळायचं आहे. आणि तो जेव्हा जरासा मोठा होतो तेव्हा तो ऑलिम्पिकचं मेडल जिंकण्याची स्वप्न बघायला लागतो आणि मग तो वेड्यासारखं त्याच्यासाठी मेहनत करतो. जेव्हा तो अनेक वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकतो त्याला त्या आशा दिसायला लागतात. मग त्याचं सर्वस्व लावतो आणि मग त्याचा देश, त्याच्या वेगवेगळे फॅकल्टीज सगळेच त्याला मदत करतात ते ऑलिम्पिकचं मेडल आणण्यासाठी. कारण ते मेडल फक्त त्याचं नसतं, त्याच्या देशासाठी असतं. आणि असंच हे सगळे वेडे झालेले सगळे जण आज आपल्याला सगळे एकत्र रिओमध्ये मिळणार आणि त्यांच्यासाठी तो क्षण म्हणजे आता आपण पोचलो, आता आपलं कर्तव्य करण्याची वेळ आली. म्हणजे उदाहरण द्यायचं तर आपला हुकमी एक्का जितू राय, त्यांनी 8 वर्ष इतके वर्ल्ड कप जिंकले, गेल्या 6 महिन्यात त्यांनी अगदी सरसकट सगळ्या स्पर्धांमध्ये जिंकलाय. पण त्याच्या समोर एकच ध्येय आहे, ते म्हणजे ऑलिम्पिकचं मेडल. आणि मग आता तो हे ऑलिम्पिकचं मेडल जिंकेल यासाठी आपण आतुरतेने वाट पाहणार आहोत. श्रीकांत वाड, तो क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो एका देशासाठी आणि विशेषतः 120 कोटीची लोकसंख्या असलेल्या देशासाठी. जेव्हा गो फॉर गोल्ड असं म्हणत सुवर्ण पदकावर भारताचं चिन्ह उमटतं आणि तो सुवर्ण पदकाचं मेडल एखाद्या भारतीय खेळाडूच्या गळ्यात घालताना मागे भारताचा तिरंगा लहरत असतो आणि त्यापेक्षा सुद्धा भारताचं आपलं जे गीत आहे ते गीत त्या ठिकाणी वाजवलं जातं. मला तुम्ही सांगा, सायना नेहवाल का PV सिंधू का दोघींसाठी हे गीत गायलं जाईल असं आपल्याला वाटतं? उदयजी, मला असं वाटतं की या आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मला एक छोटीशी खूप जाणवणारी जी एक फरकाची बाब आहे ती जे मुद्दाम नमूद करावीशी वाटते. ती अशी आहे की इतके वर्ष भारतीय खेळाडू केवळ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळावा यासाठी धडपड करत असत. पण
आता गेल्या ऑलिम्पिकपासून ते ह्या ऑलिम्पिकमध्ये इतका मोठा फरक जाणवतोय की आज खेळाडू जे जात आहेत भारताचे ते मेडल आणण्याच्या जिद्दीने जात आहेत आणि हा फार मोठा फरक आहे आणि ह्याला निश्चितपणे भारताची क्रीडा क्षेत्रातली प्रगती जबाबदार आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे की सिंधू किंवा सायना, मला असं वाटतं जर का सायनाचा सध्याचा फॉर्म बघितला आणि गेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने मिळवलेलं ब्रॉन्झ पदक जर का आपण लक्षात घेतलं तर निश्चितपणे यावेळेस ती एक स्टेप पुढे जाईल अशी निश्चितपणे परिस्थिती आहे. तिला ड्रॉ फेअरली अनुकूल आहे आणि मला खात्री आहे की ती या खेपेस रौप्य किंवा सुवर्ण पदकाकडे निश्चितपणे वाटचाल करेल. आता राहिला सिंधूचा प्रश्न. सिंधू ही अत्यंत अनप्रेडिक्टेबल खेळाडू आहे. तिचा जर का फॉर्म ह्या मोक्याच्या क्षणी आणीबाणीच्या क्षणी आणि ऑलिम्पिकमध्ये तिने जर का आपला खेळ उंचावला तर सिंधूकडून देखील सायना इतक्याच मोठ्या पदकाची अपेक्षा आपल्याला ठेवता येईल असं मी या ठिकाणी सांगितलं. लिन डॅन हा अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. ज्या लिन डॅनला आपल्या श्रीकांतनी काही महिन्यात हरवलेला आहे, हा आत्मविश्वास श्रीकांतला या ऑलिम्पिकमध्ये लिन डॅन समोर किंवा त्या दर्जाच्या अनेक खेळाडूंसमोर सामने खेळताना कितपत उपयोगी पडेल श्रीकांत? नक्कीच नक्कीच. श्रीकांत हा अत्यंत गुणवान आणि प्रतिभाशाली खेळाडू आहे आणि जर का त्याचा दिवस असेल तर तो जगातल्या कुठल्याही सर्वोत्कृष्ट खेळाडूवर मात करू शकेल, इतकी त्याची गुणवत्ता, इतकी त्याची क्षमता आहे. आता प्रश्न राहिला तो पुन्हा एकदा ऑलिम्पिकसारख्या जगातल्या सर्वात मोठ्या डायसवर म्हणा, स्टेजवर म्हणा, आपला सर्वोत्तम खेळ पेश करण्याचा. श्रीकांतला देखील ड्रॉ चांगला आहे. जर आपण यंदाच्या ड्रॉचं स्वरूप लक्षात घेतलं तर एकेरीमध्ये खेळाडूंचे 16 ग्रुप्स आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 3 ते 4 खेळाडू आहेत आणि प्रत्येक ग्रुपमधनं एक खेळाडू हा क्वालिफाय होणार आहे. माफ करा, 2 खेळाडू हे क्वालिफाय होणार आहेत. त्यामुळे श्रीकांतच्या ग्रुपमध्ये जरी एक आणि जेव्हा मुख्य फेरीमध्ये प्रवेश केला जाईल त्यावेळच्या ड्रॉवर त्याचं पुढचं यश हे अवलंबून राहील. पण श्रीकांतकडनं पदकाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. अमोल बुचडे, कुस्तीकडे वळताना तुम्हाला अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत, पण त्यातला पहिला प्रश्न स्वाभाविकपणे येतो तो म्हणजे महिला कुस्तीचा. पहिल्यांदा असं घडतंय की आपल्याकडे 3 महिला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आहेत. त्या 3 महिलांच्या संघाबद्दल तुम्ही काय सांगाल की हे पहिल्यांदाच घडतंय की पुरुषांव्यतिरिक्त महिला सुद्धा आता क्वालिफाय होऊ लागले आहेत? अमोल? बरोबर आहे. आपण ज्याप्रमाणे बोललात की 3 महिला म्हणजे ही खरंच आश्चर्याची बाब आहे इंडियन कुस्तीसाठी, की ज्या ठिकाणी महिलांना कुस्ती खेळण्याची परवानगी दिली जात नाही अशा ठिकाणी महिला ऑलिम्पिक क्वालिफाय करतात आणि त्याही एकदम चांगल्या लेवलवर. तर तिन्ही महिलांचा जो आणि त्यामध्ये सर्वात भारतीय कुस्तीमध्ये सर्वात जास्त योगदान जे आहे ते फोगट कुटुंबाचं आहे. जे जसं की गेल्या ऑलिम्पिकमध्ये गीता फोगट पार्टिसिपेट होती, या ऑलिम्पिकमध्ये बाकीच्या तिच्या 2 बहिणी विनेश आणि बबिता याही पार्टिसिपेट आहेत. म्हणजे इंडियासाठी फोगट कुटुंबियांचं फार मोठं बलिदान झालेले महिलांसाठी. त्यानंतर साक्षी मलिक असेल, तर ह्या सगळ्या मुली नवीन आहेत नक्कीच आहेत, परंतु यामध्ये मला सर्वात जास्त मेडलची अपेक्षा आहे ती विनेशकडून. कारण विनेशची खेळण्याची पद्धती आणि तिचं स्ट्रक्चर वाईज पाहिलं तर ती कुठेही वर्ल्डच्या रँकिंगमध्ये कमी, वर्ल्डला ज्या मुली रँकिंगमध्ये आहेत त्यांच्यापेक्षा कमी दिसणार नाही किंवा कमी खेळणार नाही. नक्कीच विनेशवरही भारताची मदार आहे महिला कुस्तींमध्ये. दुसरी आपली जी महिला खेळाडू आहे बबिता, तर हिच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोइन्सिडन्स असा की तिच्या गटातील जी मंगोलियाची महिला होती ही डोपमध्ये आल्यामुळे बबिताला त्या ठिकाणी चान्स मिळालेला आहे. परंतु बबिता ही त्या लेवलचीच खेळाडू आहे आणि तिला चान्सेस आहेत की जसं यांनी सांगितलं की लॉट्समध्ये जर चांगली मिळाली तर बबिता ही आहे. आणि त्या पाठोपाठ साक्षी मलिक या दोघींच्या पाठोपाठ तिचे मेडलचे चान्सेस आहेत. कारण जसं वेट कॅटेगरी वाढते तसं आपली जे इंडियन महिलांचं स्ट्रक्चर आहे, ह्यांना रशियन झालं, युरोपियन झालं किंवा इतर मुस्लिम कंट्री आहेत, या इकडच्या महिलांचं जे स्ट्रक्चर आहे ते नक्कीच आपल्या महिलांपेक्षा मजबूत असं दिसतं. जेनेटिक त्यांच्यामध्ये पॉवर असते. म्हणून आपल्या इंडियामध्ये पुरुषांमध्ये देखील आपल्या लहान वयोगटामध्ये किंवा लहान वजनी गटामध्ये जेवढ्या पदकांच्या अपेक्षा आहेत तेवढ्याच पदकांच्या अपेक्षा आपल्याला महिला कुस्तीमध्ये पण दिसतात. तर महिलाही आपल्या त्या लेवलनीच निदान विनेश तरी वर्ल्ड रँकिंगच्या लेवलनी चालेल अशी माझी अपेक्षा आहे.
या निमित्ताने महिला कुस्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा क्रीडा प्रकार आपल्याकडे रुजेल, वाढेल आणि अनेक महिला खेळाडू या कुस्तीकडे वळतील अशी अपेक्षा बाळगूया. आत्ता या क्षणाला सगळ्यांच्या मनातला प्रश्न मी तुला विचारणार आणि तो म्हणजे नरसिंग यादवबद्दल. अमोल, नरसिंग यादव याच्या आयुष्यात आत्ता अनेक चढ उतार येऊन गेले. डोपिंगसारख्या अत्यंत जीव घेण्या आरोपातून त्याची मुक्तता झालेली आहे. या सगळ्याचा त्याच्या खेळावर आणि त्याला पदक मिळण्याच्या आशांवर, अपेक्षांवर कितपत परिणाम झाला असेल? स्वतः एक उत्तम खेळाडू, उत्तम आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेस, मार्गदर्शक आहेस, म्हणून या विषयावरचं आपलं मत अत्यंत महत्त्वाचं आहे. अमोल. नरसिंग सारखा खेळाडू आपण जेव्हा पाहतो, ज्यावेळी नरसिंग त्याची स्वतःची वयाची करिअरची 15 ते 20 वर्षे या खेळामध्ये देतो, गेलं ऑलिम्पिक पार्टिसिपेट आहे, इतका मोठा अनुभव त्याच्या बरोबर असताना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जाणं, त्या ठिकाणी पार्टिसिपेट होणं आणि पदकासाठी खेळणं हे त्याच्या अंगवळणी पडलेलं आहे. फक्त त्याला डिस्टर्बन्स झाला तो नक्कीच त्याच्यावर, त्याची थोडी मला भीती आहे की त्याला जो ऑलिम्पिक्सला जाण्याच्या आधी जो डिस्टर्ब झाला, कारण हा डिस्टर्ब त्याला इथून मागं कधीही झाला नव्हता, पण ऐनवेळीला त्याच्या नशिबातच मेडल असेल म्हणून त्याला अडचणी आल्या असतील असंही असू शकतं. माझी तर पक्की खात्री आहे की त्याला एवढ्या अडचणी येतात आणि याच्यातून तो मात करून पुढे गेलाय म्हणजे तो नक्कीच मेडल आणेल. परंतु इतर स्पर्धांमध्ये ह्या स्पर्धांमध्ये जो फरक आपल्याला पाहायला मिळतो की नरसिंग याच्या आधी, नरसिंगच्या बाबतीत असं जे झालंय, घडलंय इंडियामध्ये, हे असं कधी झालं नव्हतं. एखादा खेळाडू अशा गोष्टींना किती मॅटर करतो आणि हे सगळं ॲक्सेप्ट करून त्या ठिकाणी मॅटवर जेव्हा तो खेळणार असतो, नरसिंग आत्तापर्यंत मॅटवर त्याचं 100% देत आलेलं आहे. फक्त मॅटच्या बाहेर त्याच्याबरोबर जे काय झालं त्याच्यामध्ये त्यांनी त्याला सावरायला हवं असं मला वाटतं. त्याच्या साथीदारांनी त्याला सावरायला हवं. त्यात जो वेळ गेला, त्यात जे मानसिक खच्चीकरण झालं. परंतु काही खेळाडू असे असतात की जेवढं बाकीचा त्रास होईल तेवढाच जास्त रागाने मॅटवर खेळतात, तर त्याने तसं त्याच्याकडून घडेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि नक्कीच जसं त्या नरसिंगकडे ऑल इंडियाचं लक्ष आहे किंवा इव्हन कुस्ती जगतातल्या सगळ्यांचं लक्ष आहे की या प्लेअरवर कॉन्ट्रोवर्सी इंडियामध्ये झाली, ते सगळं पार करून तो इथं आलाय, तर जगाचंही लक्ष नरसिंगवर नक्कीच आहे आणि आपल्याला त्याच्याकडून मेडल मिळतील अशाच अपेक्षा आपण ठेवूयात. मेघा, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न आहे, तो म्हणजे रिओ ऑलिम्पिक हे डोपिंगसाठी लक्षात राहील इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणाने डोपिंगच्या केसेस यावेळी समोर आले आहेत? हो सर, डोपिंग संपुष्टात आणणं हे खरं तर अवघड आहे आणि रिओ ऑलिम्पिकला देखील डोपिंग मुक्त करणं खरं तर खूप अवघड आहे. खरं तर ऑलिम्पिक पूर्वीच अनेक केसेस या डोपिंगच्या पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे रशियाच्या ट्रॅक अँड फील्ड किंवा ॲथलेटिक्स टीमवर तर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये ऑलिम्पिकमध्ये जवळपास 2000हून अधिक खेळाडू आधीच लिस्ट केलेली आहे की यांची डोपिंग टेस्ट घेतली जाणार आणि यावेळी प्रथमच असं होणार आहे की ऑलिम्पिकमध्ये एक न्यायालय असणार आहे. त्याच्यासमोर डोपिंगमध्ये जर तुम्ही दोषी आढळला तर त्याच्यासमोर तुम्हाला हजर राहावं लागणार आहे. हे असं पहिल्यांदाच घडत आहे. हे डोपिंगचं जे वाढतं काय म्हणतो आपण प्रसार किंवा जे डोपिंगचे ग्रहण आहे, तर ते संपुष्टात आणण्याचा खूप प्रयत्न करते इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती. आता बघू काय होतंय त्या. एक ब्रेकवर जाण्यापूर्वी आत्ता पटकन मला आठवला तो प्रश्न, म्हणजे पहिल्यांदाच असं घडतंय का की आपल्याकडे निर्वासितांचा असा एक वेगळा संघ या ऑलिम्पिकमध्ये बघायला मिळणार आहे? हो नक्कीच सर, पहिल्यांदाच असं घडतंय की एक रेफ्युजी टीम आपल्याला ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट करताना दिसणार आहे. आपण बघतो सिरियामध्ये काय सुरू आहे, त्यांना म्हणजे जेवणाची भ्रांत, म्हणजे जेवणासुद्धा ते संघर्ष करतायत, तर ऑलिम्पिकमध्ये ते कुठे पार्टिसिपेट होणार. पण त्यांच्या देशातले काही असे चांगले खेळाडू आहेत की जे बाहेर दुसऱ्या देशांमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतायत, तर अशा खेळाडूंनाही सामावून घेतलेला आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक समितीने आणि ते ऑलिम्पिकच्या झेंड्याखाली खेळणार आहेत. भले त्यांना देश नसेल, त्यांची ओळख नसेल, कुठल्या देशासाठी ते मेडल पटकावणार नसतील, मात्र त्यांची जी परिस्थिती लक्षात घेऊन इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती आहे त्यांनी त्यांना याच्यामध्ये सामावून घेतले. आणि असे 10 खेळाडू आहेत की जे या ऑलिम्पिकमध्ये आता प्रथमच रेफ्युजी टीम म्हणून सहभागी होतील. प्रथमच साऊथ अमेरिकेमध्येच म्हणजे दक्षिण अमेरिकेत होणाऱ्या ऑलिम्पिकची अनेक वैशिष्ट्य, तिथल्या अडचणी आणि त्याहीपेक्षा सुद्धा भारताची पदकाची आशा आणि आकांक्षा आणि त्यातलं वास्तव, या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राला नेमकं यातनं काय अपेक्षा बाळगता येतील? आपले तब्बल 9 खेळाडू यामध्ये आहेत. 117 सर्वात मोठं अशा प्रकारचं आपण आता क्रीडा दल तिकडे पाठवलेलं आहे. पाकिस्तानला काय मिळेल? चर्चा करू एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रिओ गो फॉर गोल्ड. रिओ गो फॉर गोल्ड ऑलिम्पिकच्या सुरुवात होण्याला, उद्घाटनाला काही क्षण उरलेले असताना आपण हा कार्यक्रम करतोय. आपल्यासोबत विश्वजित शिंदे, मेघा कुचिक, अमोल बुचडे आणि श्रीकांत वाड आहेत. मेघा, महाराष्ट्रातले 9 खेळाडू पहिल्यांदाच इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं 9 खेळाडू जाताना दिसत आहेत.
या नवरत्नांकडून आम्हाला काय अपेक्षा आहेत? सर 2 मेडल्स आपल्याला खूप आशा आहेत. हिना सिद्धू आणि नरसिंग यादव ह्या दोघांकडनं आपल्याला खूप आशा आहेत मेडलच्या. कारण हिना सिद्धूचा आपण जर परफॉर्मन्स बघितला गेल्या काही वर्षांचा तर तिचा चढता ग्राफ आहे, जबरदस्त अशी तिची कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे हिना सिद्धू ही खरं तर पंजाबची आहे, पण ती आता लग्न करून महाराष्ट्रात आलेली आहे. तिचं कुटुंब आहे, पूर्ण शूटिंग आहे. तिचे हजबंड आहेत ते शूटिंग कोच आहेत, तेही शूटिंग खेळायचे. तिचे सासरे आहेत तेही शूटिंग कोच आहेत, तेही खेळायचे पूर्वी. तर हिना सिद्धूकडनं आपल्याला खूप आशा आहेत. त्यानंतर नरसिंग यादव. आता नरसिंग यादवचे हे सगळं काही आपल्याला एक उल्लेख करावा लागेल सर. त्यांनी अतिशय सरप्राईज जो सिलेक्ट होऊन त्यांनी सगळ्या देशाला चकित केलं. आता तो मेडल देऊनही परत चकित करतोय का आणि महाराष्ट्राचा झेंडा रिओमध्ये फडकावतोय का हे बघावं लागेल. विश्वजित, शूटिंगमध्ये कोण डार्क हॉर्स आहे? प्रत्येक वेळेला एक डार्क हॉर्स असतो की जो अनपेक्षितरित्या मेडल मिळवून देतो किंवा बाजी मारून देतो. शूटिंगबद्दल काय सांगाल? आपल्याकडे 1-2 नव्हे तर 3-4 डार्क हॉर्स आहेत आणि आपण निश्चितच शूटिंगमध्ये सगळेजणांचं लक्ष हे शूटिंगवरच असतं. आणि ह्या वेळेला जर तुमच्या भाषेमध्ये डार्क हॉर्स म्हणायचा तर तो जितू राय. जितू रायने ह्या वर्षी आता तुम्ही पाहिलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये तो पहिला असा माणूस होता ज्याला ऑलिम्पिकचा कोटा मिळाला. अगदी पहिली स्पर्धा सुरू झाली आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सिल्वर मेडल घेऊन ऑलिम्पिकचा कोटा घेतला. त्यापासून तो तयारी करतो आणि तो नुसता एकटा तयारी नाही करत, तो आर्मीचा शूटर आहे. संपूर्ण आर्मी टीम म्हणजे त्याच्याबरोबर फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, जे काय नेमबाजीसाठी किंवा जे एका खेळाडूसाठी लागतं ते सगळं आर्मीने लावलेलं आहे. आणि आर्मीने पुरेपूर प्रयत्न केला की जितूला मेडल मिळालंच पाहिजे. इतकंच नव्हे तर गेल्या 6 महिने जितूने अप्रतिम कामगिरी केली आहे. प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये 9 दिवसात त्यांनी 3 ऑलिम्पिकचे वर्ल्ड लेवलचे मेडल्स जिंकलेत वर्ल्ड कपमध्ये. आणि आत्ता सध्याची रँकिंग बघितली तर तो वर्ल्ड नंबर 2 एका इव्हेंटमध्ये म्हणजे फ्री पिस्तलमध्ये आणि एअर पिस्तलमध्ये तो वर्ल्ड नंबर 3 आहे. आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी आपल्याला काहीतरी आनंदाची बातमी जितू राय नक्की देईल. त्याचबरोबर आपण अभिनव बिंद्रा, त्याला अनुभव आहे, त्यांनी ऑलिम्पिकचं मेडल जिंकून भारताला आपण सुवर्णपदक जिंकू शकतो हे करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आज भारतीय विचार करतात की आपण पण जिंकू शकतो. आधी ते असंभव वाटत होतं आणि तो माणूस नुसताच जिंकलाय आणि अनुभव किंवा प्रेशरवाला नाही आहे. गेली 4 वर्ष म्हणजे एशियन गेम्समध्ये तो रिटायर होणार म्हणून म्हणत होता आणि त्यांनी गोल्ड जिंकलं. पण त्यानंतर मात्र त्यांनी जे झपाटून प्रॅक्टिस केली आहे गेल्या 6 महिन्यात त्यांनी 626 ही अप्रतिम कामगिरी जे भारतीय क्वचितच करतात ही ते सलग करत आलाय. म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये त्याचा स्कोर 626-27 आहे. त्यामुळे तो स्कोर आणला तर तो फायनल्समध्ये खेळणारच आणि फायनल्समध्ये अभिनव बिंद्राने दाखवूनच गेल्या वेळेला छक्का मारून दाखवलंय. विश्वजित, असं काय आहे शूटिंगमध्ये की आपण शूटिंगमध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर यश मिळवतोय, मेडल मिळवतोय, परंतु बाकीच्या खेळामध्ये मात्र आम्हाला तसं मिळताना दिसत नाही? खरं पाहायला गेलं तर भारत आपण जर अभ्यास केला तर भारत हा सर्वच मानसिक खेळांमध्ये चांगला आहे. तुम्ही बघाल आर्चरीमध्ये आपण चांगलो आहोत, आपण शूटिंगमध्ये चांगले आहोत, चेसमध्ये चांगले आहोत, गोल्फमध्ये चांगले आहोत. म्हणजे ज्या ज्या गेम्स बिलियर्ड्समध्ये चांगले आहोत, ज्या मेंटल गेम्स आहेत त्याच्यावर आपण चांगले आहोत. दुसरी गोष्ट हा वैयक्तिक गेम आहे. म्हणजे एक माणूस अगदी मन लावून पूर्ण प्रयत्न केला की तो यशस्वी होऊ शकतो. बाकीच्या गेममध्ये टीमवर्क असतं. जरी स्विमिंग असेल तर त्याच्या मागे एक टीम लागते जी रिसर्च करते त्याच्यावर. शूटिंगमध्ये पण त्याची गरज आहे निश्चितच, पण इंडिव्हिज्युअल गेम असल्यामुळे प्रत्येक जण त्याच्यावर वैयक्तिक मेहनत करून करू शकतो. आणि आपल्याकडे अजून खूप खेळाडू आहेत ज्यांच्याकडून आपण जसं ही म्हणाली हिना सिद्धू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळेला आपल्या महाराष्ट्राची आयोनिका पॉल आहे. तर आयोनिका पॉल जरी आत्ता पीकमध्ये नसली तरी सर्वात जास्त चांगले टॉप परफॉर्मन्सचा जो 420.8चा स्कोर आहे तो आयोनिकाने दिलेला आहे. म्हणजे वर्ल्डमध्ये टॉप स्कोर तिच्या नावावर आहे. आणि त्याचबरोबर तिची कोच म्हणजे सुमा शिरूर, जिने 2 ऑलिम्पिक्स खेळली आणि जी वर्ल्ड फायनल्समध्ये खेळलेली आहे, तो अनुभव ती तिथे स्वतः हजर आहे. त्यामुळे ती तिच्या डोक्यावर गेल्या पुढच्या 3 दिवसात काय चमत्कार करते त्याच्यावर आपल्याला आयोनिकाकडून पण महाराष्ट्रासाठी मेडल मिळेल की नाही. गगन नारंग 3 इव्हेंट्समध्ये भाग घेतोय. निश्चित तो थोडा चंचल आहे पण तरी गेल्या वेळेला त्यांनी कांस्य पदक जिंकलंय आणि त्याची जी भूक आहे सुवर्ण पदकाची ती प्रचंड आहे. त्यामुळे तो 3 इव्हेंटमध्ये त्याला 3 चान्सेस आहे आणि 3 इव्हेंटमध्ये तो पीकवर आहे. असं नाही आहे, 3 याच्यामध्ये तो कधी ना कधीतरी वर्ल्ड चॅम्पियन झालाय. त्यामुळे त्याच्याकडून पण आपण खूप चांगली आशा करू शकतो. आणखीन एक असा खेळाडू आहे की ज्याला कांस्य पदकावर आपलं समाधान मानता येत नाही तर त्याला गोल्ड मेडलच हवं आहे, तो म्हणजे योगेश्वर दत्त. अमोल बुचडे, योगेश्वर दत्तकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत?
नक्कीच ज्या तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात आहे आणि सर्व भारतीयांच्याही मनात आहे. एकंदरीत योगेश्वर दत्त सारखा खेळाडू इंडियाला लाभणे ही फार मोठी गोष्ट आहे. योगेश्वर दत्त आय थिंक 8-9 वर्षापूर्वी त्याच्या नीवर इंजुरीवर ऑपरेशन झालेली व्यक्ती आहे आणि त्यावेळेसच म्हणजे मागचा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्याच्या आधीच त्याचं अशी चिन्ह दिसत होती की तो आता कुस्ती बास करेल. पण त्याच्यानंतर त्यांनी जो पीक पकडला आहे, जे कॉन्सन्ट्रेशन केलं कुस्तीवर, हे अप्रतिम आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये गत ऑलिम्पिकमध्ये त्यांनी त्याची जो डाव आहे म्हणजे हिंदीमध्ये त्याला फितले म्हणतात, मराठीमध्ये मुळी म्हणतात, की तो असा डाव आहे की त्या डावामध्ये जर प्रतिस्पर्धी सापडला तर ती कुस्तीच फिनिश करून टाकतो. तो असा डाव आहे ते म्हणजे त्याच्या भात्यातलं ते असं एक हत्यार आहे की ते वर्ल्डवर तो चालवू शकतो आणि त्याच्या जोरावर तो गोल्ड मेडल नक्की जिंकू शकतो असा मला त्याचा विश्वास आहे. तर नक्कीच त्यांच्याकडूनही सुवर्ण पदकाची अपेक्षा आपल्याला ठेवायला काही वावगं नाही. अमोल, याच्यामध्ये एक ते नक्कीच अडचण मिळेल अशी आहे ती म्हणजे बॉक्सिंग मधले नियम अलीकडच्या काळात बदलण्यात आलेले आहेत. आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून हे नियम काय बदललेत आणि ते आपल्या पथ्यावर पडणार आहे का आपल्या विरोधात जाणार आहेत? कसं असतं, आपण बॉक्सिंग बोललात, ॲक्च्युली बॉक्सिंगचा विषय मला माहीत नाही आहे, परंतु जो कुस्तीचा विषय आहे, जो कुस्तीमध्ये जे नियम हे सारखे बदलत असतात. इवन भारतीयांची अशी तक्रार असते किंवा आम्ही खेळतो की आमची अशी तक्रार असते की तुमचे नियम आम्ही कुठंतरी शिकतोय, आम्ही कुठंतरी ते अंगवळणी पाडतोय, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय संघटना आणि नियम बदलून आलेले असतात. तर ही आता आम्हाला सवय झालेली आहे खेळाडूंना. त्यामुळं एक्झॅक्ट आलेले नियम आणि ते अंगवळणी पाडून घेऊन त्यावरती कसं लढायचं याच्यासाठी माणसंही तयार झालेली आहेत. सो अशी सगळे टीमवर्क तयार असताना मला नाही वाटत की या विषयाची काय आपल्याला अडचण होईल. आणि ॲक्च्युली योगेश्वर झालं, नर्सिंग झालं, या सगळ्यांना या गोष्टी आता अंगवळणी पडलेल्या आहेत की हे काय असं काहीतरी नवीन येतं, मग त्या एक्झॅक्ट त्या टायमिंगला अंगवळणी आपल्याला करून घ्यायचं आणि ते घेऊनच आपल्याला लढायचं आहे. श्रीकांत वाड पद्धतीने हे आपली मुलं करतात. श्रीकांत वाड, जसं आपण PV सिंधू आणि सायना नेहवाल बद्दल बोलतोय, तसेच आणखीन 2 महत्त्वाच्या खेळाडू म्हणजे अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गुट्टा, या दोघांच्या या ऑलिम्पिक मधल्या परफॉर्मन्स बद्दल आपण काय सांगाल? ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या महिला दुहेरीमध्ये खेळत आहेत आणि हे ज्वालाचं 3रं ऑलिम्पिक आहे. ज्वाला एवढी अनुभवी खेळाडू आज भारतीय संघामध्ये, भारतीय बॅडमिंटनच्या क्षितिजावर दुसरी कोणी नाही जी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेते. प्रश्न असा आहे की त्यांच्या 4 जणांच्या ग्रुपमधनं क्वालिफाय होण्यासाठी ज्या 2 जोड्या जातील त्यामध्ये एक अडचण अशी आहे की त्यांच्या ग्रुपमध्ये जपानची क्रमांक 1ची पेअर आहे आणि ह्या जोडीला आत्तापर्यंत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी यांनी नमवलेलं नाही असं इतिहास सांगतो. ऑलिम्पिकसारख्या खेळामध्ये जर का ज्वालानी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून सर्वोत्तम खेळ केला तरीसुद्धा ह्या जोडीकडनं हारल्या तरीसुद्धा त्यांना क्वालिफाय होण्याची संधी आहे, कारण ह्या ग्रुपमधनं 2 खेळाडू क्वालिफाय होणार आहेत. मुख्य स्पर्धेत गेल्यानंतर ड्रॉ ओपन आहे आणि मला असं वाटतं की ज्वाला तिच्या कारकिर्दीचा शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून तिची ऑलिम्पिक करिअर संपेल असं समावू मला निश्चितपणे वाटतं. यंदा दुसरा एक अजून ॲडव्हान्टेज भारतीय संघाला आहे, ते म्हणजे पहिल्यांदाच भारतीय बॅडमिंटन संघाबरोबर दुहेरीचा खास प्रशिक्षक जातो आहे. आज आपल्याकडे टॅन या नावाचे मलेशियन प्रशिक्षक आहेत, फॉरेन प्रशिक्षक आहेत, ते गेले 1.5 वर्ष दुहेरीच्या खेळाडूंवर मेहनत करत आहेत आणि यांचा प्रेझेन्स त्या ठिकाणी स्पर्धेमधला असणारा हा निश्चितपणे ज्वाला आणि अश्विनी या जोडीला उपयोगी पडेल. आणि तसाच तो मन्नू अत्री आणि सुमित रेड्डी ही जी भारताची पुरुष दुहेरीची जोडी जी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते, त्याही जोडीला या कोचेसचा फायदा होईल असं मला वाटतं. एक महत्त्वाचा प्रश्न श्रीकांत वाड, कारण अनेक मुलं आपल्याकडे, मला माहिती आहे आज बॅडमिंटनमध्ये सय्यद मोदी क्रीडा प्रबोधिनी जी आपण चालवतात त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेत आहेत, ती ग्रामीण भागातनं आली आहेत, वंचितांच्या अशा एका ग्रुपमधनं किंवा नाहिरे गटातनं ती आली आहेत आणि प्रचंड मोठं यश आपल्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर मिळवत आहेत. अनेक नावं मला स्वतःला माहिती आहेत, मी त्यांना भेटलेलो आहे. तसंच एक नाव आहे आपल्याकडे, ते म्हणजे दत्तू भोकनाळ. दत्तू भोकनाळ हा अतिशय छोट्या गावातनं आणि पाण्याला घाबरणारा असा एक हरहुंदरी खेळाडू, आज तो रोईंगमध्ये
मेडल मिळवेल की नाही मला माहिती नाही, परंतु गेल्या वर्षामध्ये 100 ते 19 इतक्या क्रमांकावर त्यांनी उडी मारली आहे. प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातून कोणत्याही सुविधा नाहीत, कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही, असं असताना मला अनेक खेळाडू आज चमकताना दिसत आहेत. काय सांगाल याच्याबद्दल श्रीकांत वाड? मला असं वाटतं की एक महाराष्ट्र शासनाची क्रीडा प्रबोधिनी नावाची जी योजना आहे त्या अंतर्गत आदिवासी भागांमधनं खेळाडूंमधनं नैपुण्य हेरून त्यांच्यासाठी स्पेशल बॅटरी ऑफ टेस्ट करून हे खेळाडू निवडले जात आहेत. आणि त्यांना जर का योग्य त्या खेळाचं योग्य त्या वेळेस योग्य त्या वयामध्ये चांगलं प्रशिक्षण जर का मिळालं तर निश्चितपणे त्यांच्यामधला न्यूनगंड जाऊन ते ह्या प्रकारच्या कॉम्पिटिशनला सामोरे जातील. ही मुलं सध्या आपल्याकडे जर का तुम्ही बघितलं ना तर पहिले 2 ते 3 वर्ष ही जराशी बुजतात. याचं कारण उदाहरणार्थ बॅडमिंटन या खेळाचं जर का उदाहरण घेतलं तर बॅडमिंटनमधली बरीचशी मुलं मध्यमवर्गीय पांढरपेशा उच्च शिक्षित वर्गात येतात आणि त्यांच्या तुलनेमध्ये या मुलांना न्यूनगंड येण्याचा संभव असतो. पण जेव्हा ते खेळायला लागतात आणि जेव्हा त्यांच्यातलं नैपुण्य प्रगट व्हायला लागतं, त्यांच्यातला फिटनेस हा शहरी मुलांच्या पेक्षाही पुढे जाणारा जेव्हा सिद्ध होतो तेव्हा ऑटोमॅटिकलीच त्यांची प्रगती जोरात होऊ लागते आणि त्यांना मिळालेल्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय राहत नाहीत. मला असं वाटतं दत्तू भोकनाळ हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. विश्वजित, असं काय आहे 100 मीटर क्रीडा प्रकारामध्ये की जगातली सर्व मेडल एक तरफ आणि 100 मीटर मधलं विश्वविजेतेपद एका बाजूला? काय सांगाल याबद्दल? निश्चितच केकवरचा चेरी जसं असतं तसं ऑलिम्पिकचं 100 मीटरची मॅच असते. सगळ्या जगाचं लक्ष फास्टेस्ट मॅन आणि फास्टेस्ट वुमन कोण हे पाहण्यासाठी असतं आणि हे पहिल्यापासूनच होत आलं. अगदी 1900 म्हणजे पहिल्या ऑलिम्पिकपासून फास्टेस्ट मॅन कोण हे आणि फास्टेस्ट मॅन हे 100 मीटर्समध्येच डिसाईड होतं. ह्या वेळेला सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते हुसेन बोल्टवर. तुम्ही सगळ्यांनाच माहिती येतो तो ती गेली 3 वर्ष सलग खेळतोय आणि ह्या वेळेला तो ट्रिपल करणार का, म्हणजे 3 गोल्ड जिंकणार का 100 मीटरमध्ये, 200 मीटरमध्ये आणि 400 मीटर 100/4 म्हणजे रिलेजमध्ये. यामध्ये 3 गोल्ड जिंकणार का ह्यावर सगळ्यांचं लक्ष असेल आणि ते कदाचित तो पहिला असणार. त्याचबरोबर आपल्याकडे आणखीन एक जमायकन मुलगी आहे फ्रेझर पर्सी. ती 100 मीटरमध्ये गेल्या 2 ऑलिम्पिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलंय. त्यामुळे ह्या वेळेला ती हॅट्रिक करते का, 100 मीटरमध्ये 3 वेळा लागोपाठ तिसरं गोल्ड मेडल जिंकते का, हे बघायला पण लोकांचं सलग 12 वर्ष कोणत्याही क्रीडा प्रकारामध्ये विश्वविजेतेपद आपल्याकडे राखणं ही एक अत्यंत अतुलनीय, याला दुसरा शब्दच नाही माझ्याकडे, की अतुलनीय अशी कामगिरी. याच्यामध्ये फक्त तो खेळाडू जिंकत नसतो तर त्याचं अख्खं राष्ट्र 12 वर्ष त्या क्रीडा प्रकारावर आपलं अधिराज्य गाजवत असतं. मेघा, हॉकीमधले देखील नियम बदललेले आहेत. ते बदललेले नेमके नियम काय आहेत? आणि हॉकीमध्ये एकेकाळी आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर यश मिळवत होतो. हॉकीनंतर मध्यंतरी ग्रहण लागलं होतं. आत्ताच्या आपल्या हॉकीच्या संधींबद्दल काय सांगशील? आव्हानं काय आहेत? ज्या काही जागतिक स्तरावरच्या सर्वोत्तम अशा संघांचा समावेश केला जातो त्या सगळ्या संघांना आपण मागच्या 2 वर्षात धूळ चारलेली आहे. नक्की सर, हॉकीमध्ये सुरुवातीला आपण खूप सुवर्ण मेडल जिंकली सुरुवातीच्या ऑलिम्पिक्समध्ये. मात्र ज्यावेळी हॉकी मॅटवर गेली तर त्या तंत्राशी जुळवून घेण्यात भारत कुठेतरी कमी पडला आणि त्यानंतर हॉकी या खेळामध्ये जो आपला राष्ट्रीय खेळ आहे त्याच्यामध्ये भारत हा मागे पडू लागला. आणि आता जर आपण गेल्या 1-2 वर्षात जर कामगिरी बघितली तर ऑस्ट्रेलियासारख्या देशालाही टीम इंडियानं भारतीय हॉकी टीमनं पराभूत केलेला आहे. मात्र सध्या मी काही चर्चा केली काही हॉकी कोचेसची किंवा एक्सपर्टची, तर त्यांचं असं म्हणणं की टॉप 5 मध्ये जरी आपली प्रामाणिकपणे सांगायचं टॉप 5 मध्ये जरी आपला भारतीय हॉकी टीम गेली तरी खूप झालं, असं एकंदर एक क्रीडा वर्तुळामध्ये अशी एक चर्चा आहे. आणि यामुळे यावर्षी किंवा या ऑलिम्पिकमध्ये बदललेले नियम असे की ही 4 डावांमध्ये खेळली जाणार आहे. 15-15 मिनिटांचे असे 4 त्यांनी डाव केलेले आहेत. पूर्वी फक्त 2 हाफ व्हायचे, आता त्यांनी 4 डाव केलेले आहेत. 15 मिनिटांचा एक डाव असणार आहे आणि 40 सेकंदांचा एक टाइम आउट असणार आहे. तर आता या नव्या नियमांशी भारतीय हॉकी टीम कशी जुळवून घेते आणि कशी कामगिरी करते हे बघावं लागेल आपल्याला. श्रीकांत वाड, एका अप्रिय गोष्टीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे गेल्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये बॅडमिंटनचे जे ड्रॉ होते त्याच्यामध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप झाला होता आणि मग पुन्हा नव्यानं त्याचे ड्रॉ काढले गेलेले होते. काय सांगाल, यावेळी देखील अशा प्रकारची गोष्ट काही घडेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या असतील असं वाटतं आपल्याला?
नाही 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 तुमचं ऑब्झर्वेशन अत्यंत करेक्ट आहे. परंतु गेल्या वेळेस जे मॅच फिक्सिंगची घटना घडली, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती अत्यंत अप्रिय आणि लांछनास्पदच होती. ती टाळण्यासाठी यंदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशननी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या संलग्नतेअंतर्गत या स्पर्धेच्या नियमामध्ये बदल केले गेलेले आहेत. पूर्वी असं असायचं की एका गटाचा उपविजेता हा दुसऱ्या गटाच्या विजेत्याशी खेळायचा, हे प्रेडिक्टेबल इक्वेशन असायचं. त्यामुळे मॅनिप्युलेशन शक्य होतं की जर का मी मुद्दामून एखाद्या गटामध्ये हरलो आणि मी उपविजेतेपद घेतलं तर मला कोणाशी खेळायचं आहे हे मला आधी माहीत असायचं. यंदा ही तरतूद ही नियमांमधली काढून टाकलेली आहे. सर्व उपविजेत्यांचा वेगळा ड्रॉ होणार आणि सर्व विजेत्यांना ठराविक पोझिशन ज्या गटांमधनं उपविजेत्या टीम्स येतील त्या ड्रॉमध्ये कुठेही जाऊ शकतील अशा तऱ्हेचं या ठिकाणी नियमामध्ये बदल केला असल्यामुळे आता ते शक्य नाही की तुम्ही पहिल्यांदाच कुठल्या तरी मॅच सोडून द्यायची आणि मग तुम्ही कोणाशी क्वालिफाय करून खेळायचं हे तुम्हाला माहीत असतं. या प्रकारचं मॅनिप्युलेशन किंवा जे सो कॉल्ड मॅच फिक्सिंग आपण जे म्हणताय ते मॅच फिक्सिंग आता यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये या नवीन नियमाच्या सुधारणेमुळे शक्य नाही. त्यामुळे हा जो एक अप्रिय विषय होता हा निश्चितपणे यावेळेस टाळला जाईल. विश्वजित, अमोल आणि श्रीकांत, शेवटचा प्रश्न या कार्यक्रमातला. आपण तिघही एक नामवंत प्रशिक्षक आहात आपापल्या क्रीडा प्रकारांमध्ये. हे जे शेवटचे काही क्षण असतात ते काही क्षण मार्गदर्शकासाठी, प्रशिक्षकासाठी आणि त्या खेळाडूसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. काही तासानंतरच क्रीडाज्योत पेटवून रिओ ऑलिम्पिकचं उद्घाटन होणार आहे. यावेळेला आपले क्रीडा प्रशिक्षक विश्वजित आपल्या खेळाडूंना नेमकं काय सांगत असतात? निश्चितच लास्ट मिनिट. हो, निश्चितच सगळ्यांचं एकच असतं की तुम्ही तुमचं आयुष्याचं बेस्ट परफॉर्मन्स द्या. कारण ह्या तुमचं परफॉर्मन्स अख्खं जग बेस्ट परफॉर्मन्स देणार आहे. तुम्ही तुमचं जगातलं बेस्ट परफॉर्मन्स द्या. ते जर जगामध्ये बेस्ट असेल तर तुम्ही नक्की मेडल जिंकणार. त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रशिक्षकांचं बहुतांश करून हेच असेल ज्याच्याने त्यांना कुठच्याही प्रकारचं प्रेशर पण नाही येणार आणि त्यांना त्यांचं मोटिवेशन पण होईल. अमोल बुचरे, काय सांगाल आता या क्षणाला प्रशिक्षकाने आपल्या खेळाडूला काय सांगितलं पाहिजे आणि काय सांगत असतील असं वाटतं आपल्याला? नक्कीच आत्ताची जी वेळ आहे ही आयुष्यातील फार मोलाची वेळ असते. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या लहान बाळाला सांभाळ करत असते, नक्कीच त्याच पद्धतीने आपला प्रशिक्षक आपल्या खेळाडूचा सांभाळ करत असतो. त्यावेळी त्या दोघांच्या नात्यामधली तिथं जी पोकळी म्हणजे राहता कामा नये अशा पद्धतीचं त्यांचं दोघांचं वागणं असलं पाहिजे. अशावेळी प्रशिक्षक या नात्याने त्या विद्यार्थ्याला एकंदरीत तुझ्या जीवनाच्या त्या क्षेत्रातल्या खेळाच्या क्षेत्रातल्या ज्या काही एफर्ट्स आहेत, ज्या काही जिद्द मनात येण्याच्या गोष्टी आहेत, आमच्या कुस्तीमध्ये त्याला जिदारी असं म्हणतात, तर ह्याच्याबद्दल जे काही मोटिवेशनल स्पीच देता येईल, याच्याबद्दल ज्या काही त्याला आठवणी करून देता येईल, याच्याबद्दल ज्या काही त्याला मेडल मिळाल्यानंतरच्या देशवासियांच्या भावना त्याला जागृत करून देता येईल, तितक्या त्या ठिकाणी प्रशिक्षक आपल्या स्टुडंटला देत असतात कुस्तीमध्ये. आणि चांगल्या चांगल्या प्रकारे आणि टॅक्टिस आहेत की त्या अशा मोटिवेशनल स्पीचमधून की तो म्हणजे एकदम असा रेसला तयार असलेला एखादं पैलवांना, जुन्या काळी पैलवानांना असं वाजत गाजत नेऊन त्याच्या पाठीमागची ती एक कल्पना होती की त्याला पूर्ण गरम करून कुस्ती खेळवायचा. त्याच्या पाठीमागची ती मोटिवेशनल स्पीच आणि ते वातावरण तयार करायचं, ते हे वातावरण प्रशिक्षक तयार करून त्यांना सांगत असतात आणि त्याच्यातनं ते घडत असतं. बरोबर आहे, त्यांचं मन घडत असतं. श्रीकांत वाड, या शेवटचा क्षण हाच तो क्षण, हीच ती वेळ असं म्हणतात. या क्षणी प्रशिक्षक आपल्या खेळाडूला काय सांगत असतात? याच्यामध्ये मी 2 प्रिन्सिपल सांगतो जी आम्ही नेहमी फॉलो करतो. त्यातला जो पहिला मुद्दा आहे किंवा पहिलं प्रिन्सिपल आहे ते थोडंसं विश्वजितच्या मताशी निश्चितपणे मिळतं जुळतं आहे. ते म्हणजे आम्ही खेळाडूंना असं सांगतो आणि असं सांगितलं जातं युनिव्हर्सली की जेव्हा आपण सामन्याला उतरतो तेव्हा युअर फोकस शुड बी ऑन परफॉर्मन्स अँड नॉट ऑन द आउटकम. मॅचचा निकाल काय लागणार आहे याचा विचार न करता आपली कामगिरी सर्वोत्तम कशी होईल याचा विचार करायला खेळाडूला सांगणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. कारण जर का आउटकमचा विचार केला तर खेळाडूच्या परफॉर्मन्सवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही नेहमीच खेळाडूंना असं सांगतो की यू मस्ट वरी मोर अबाउट युअर परफॉर्मन्स, फोकस मोर ऑन युअर परफॉर्मन्स रादर दॅन द आउटकम.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा मला फायनलमध्ये कोणाशी खेळायचं आहे, सेमीफायनलमध्ये माझा ड्रॉ कोणाशी लागणार आहे ह्याचा विचार न करता 1 मॅच ॲट अ टाइम, करेक्ट. जो सामना आपण आता खेळणार आहोत त्या सामन्याचा पहिल्यांदा विचार करायचा आहे, त्या सामन्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि मॅच बाय मॅच स्पर्धेमध्ये प्रोग्रेस करायची आहे. हे 2 मूलमंत्र आम्ही नेहमी सर्व खेळाडूंना सांगत असतो. प्रेक्षको, गो फॉर गोल्ड ही रिओ ऑलिम्पिकच्या निमित्तानं रंगलेली चर्चा आपण पाहिली. गोल्ड मेडल हेच या स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक खेळाडूचं अंतिम स्वप्न असणार आहे. उसेन बोल्ट, मायकेल फेल्प्स, योगेश्वर दत्त या दिग्गज खेळाडूंसाठी ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर त्यांच्या देशाचंच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष आणि नजरा खेळलेले आहेत. मेघा कुचिक यांनी हा मुद्दा आज प्रामुख्यानं मांडला. ऑलिम्पिकमध्ये जे खेळाडू मेडल मिळवतात, जिंकतात, ते त्याच्या एकट्याचं नसतं तर त्याच्या अख्ख्या देशाचं ते यश असतं. त्यामुळे प्रत्येक देश आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतो. यंदा नेमबाजीत जितू रायच्या पदकाकडे भारत आशेनं पाहतोय. विश्वजित शिंदेनी आपल्याकडे आज त्याचा सगळं उकल केली. पूर्वी भारतीय खेळाडू केवळ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळावा यासाठी धडपडत असायचे, पण आता मेडल जिंकण्याच्या जिद्दीनं ते सहभागी होत आहेत. महत्वाचा फरक श्रीकांत वाड यांनी आपल्या लक्षात आणून दिला. सायना आणि सिंधू बॅडमिंटनमध्ये भारताला पदक देऊ शकतात असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. विनेश फोगट, बबिता कुमारी, साक्षी मलिक या 3 महिला कुस्तीपटू प्रथमच ऑलिम्पिकला पात्र ठरले आहेत. ही अत्यंत कौतुकास्पद नव्हे तर गौरवाची बाब आहे, हे अमोल बुचडे यांनी आवर्जून सांगितलं. तर नरसिंग यादवला ऑलिम्पिक आधी ज्या अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं तसं आधी कधीच घडलं नव्हतं, त्यामुळे तो नक्की मेडल जिंकून देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतासाठी आणि महाराष्ट्रातल्या 9 खेळाडूंसाठी यंदाचं ऑलिम्पिक अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, याकडे देखील या 3 प्रशिक्षकांनी लक्ष वेधलं. प्रेक्षको, रिओ ऑलिम्पिकचा हा महाक्रीडा सोहळा म्हणजे क्रीडा विश्वाच्या भविष्याची नांदी असणार आहे. हे एक प्रकारचं युद्धच आहे, फक्त ते गोळ्यांनी लढलं जाणार नाही आहे, इतकंच हा त्यातला फरक आहे. इथे विध्वंसही होणार नाही आहे. इथं विजयाचा उन्माद मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर अनुभवता येणार आहे. जे युद्ध जिंकतील ते गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरतील आणि जे हरतील ते धुळीला मिळतील. जो जिता वो सिकंदर. असं म्हणतात की रिओत प्रश्न विचारले जात नाहीत, इथे फक्त उत्तरं मिळतात. त्याला फक्त आणि फक्त जे काही घडतं त्याला फक्त आणि फक्त रिओच जबाबदार असतं. ब्लेम इट ऑन रिओ, एवढंच खरं. प्रेक्षको, जेव्हा क्रीडा ज्योत प्रज्वलित होऊन रिओ ऑलिम्पिकला सुरुवात व्हायला काही तास उरलेत, मला या क्षणी चक दे इंडियामधल्या शाहरुख खान आठवतोय. तो म्हणाला होता, 70 मिनिट है तुम्हारे पास, आज तुम अच्छा खेलो या बुरा, ये 70 मिनट तुम्हें जिंदगी भर याद रहेंगे. इस टीम का हर प्लेयर अपने जिंदगी की सबसे बढ़िया गेम आज खेलेगा. ये 70 मिनट फिर खुदा भी तुमसे वापस नहीं मांग सकता. त्याच धर्तीवर भारतीय ऑलिम्पिक पटूंना आम्ही हेच सांगतोय, जाओ और जी भर के खेलो, गो फॉर गोल्ड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.